नेहा, कमिंग टू अगेन भाग्यलक्ष्मी, तुला काय वाटतं भाग्यलक्ष्मी, आता तू मगाशी म्हणाली असं की मला असे चित्रपट करायला आवडतील, एक्झॅक्टली भाग्यलक्ष्मी बघून लोकांना काय संदेश मिळतो? अर्थात भाग्यलक्ष्मीमध्ये आम्ही सोशल इश्यूज खूप हाताळले आहेत. तर दॅट इज द मेन सब्जेक्ट ऑफ भाग्यलक्ष्मी की राईट फ्रॉम देवदासी प्रथा टू मुलींवरती आचार किंवा एकंदरीत लहान लहान गावांमध्ये अजूनही जे चुकीचे प्रथा चालू आहेत त्याच्या अगेन्स्ट आवाज उठवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर भाग्यलक्ष्मीमध्ये आम्ही मेजरली हेच इश्यूज हँडल केलेले आहेत आणि आम्ही ते यशस्वीपणे लोकांना ते एक्सेप्ट करतायत, लोक एक्सेप्ट आणि लोकांना ते आवडते. तर इट्स ऑलवेज बीन अबाउट सोशल इश्यूज ॲज फार एज भाग्यलक्ष्मी कन्सर्न. तुला कुंकुमधल्या खुपणाऱ्या गोष्टी प्रेक्षक म्हणून विचार करताना कसं असतं, त्यांचं जे म्हणणं असतं तेच आमचं पण म्हणणं की जानकी बोलत का नाहीये, ती एवढं का ते आर्यनचं सगळं सहन करतेय. सो सेम असं माझं असं का मी का ऐकून घेऊ, मी का नाही कोणाला सांगते, काय एवढी सोशिक आहे असं होतं. पण शेवटी असं असतं की स्क्रीन प्ले रायटरच्या डोक्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात किंवा कधी कधी काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं असतं की प्रेक्षकांना असं वाटणं बस इकडे जिंकल्यासारखं आहे की ते तेवढे इन्व्हॉल्व्ह होऊन पाहतात की अगं बाई बोल. मला मगाशी वाटत होतं तू विचारशील की कुंकुमधून काय मेसेज तुम्ही पाठवता वगैरे, सो मी खूप उत्तर तयार केलं होतं. अरे मी विसरलोच, दूध कसं तू ओके. तुला कुंकुमध्ये काय वाटतं, कुठला मेसेज आपण लोकांना देतो? खूप मोठा मेसेज आहे. कम ऑन. स्वतःच्या वयाच्या दुप्पट माणसाशी लग्न करू नका. तुमच्याबद्दल तुमच्या युनिट मधल्या लोकांना सेटवरती खुपणाऱ्या गोष्टी त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ओके. तुमच्या सह कलाकारांनी आणि तुमच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या लोकांनी तुमच्याबद्दल काय सांगितलं पहा. हाय मृण्मयी, तू आम्हाला खूप आवडतेस, आम्हा सर्वांना खूप आवडतेस, पण कधी कधी खरं खोटं वागतेस, बस ते खुपतं. हाय मृण्मयी, मी तुझ्या काही फार पर्सनल गोष्टी सांगणार नाही, पण तरी सुद्धा मला माहिती असलेली एक गोष्ट तू विचारतो, किंबहुना मला जी खुपते ती सगळ्यांना सांगतो, ती म्हणजे तू जेव्हा नाटक बसवत असतेस, जेव्हा स्वतःचं लिहिलेलं असेल किंवा तू बसवत असशील सुद्धा, तुला सतत असं वाटतं की आपल्याला नाटकातलं सगळ्यातलं सगळं येत आहे आणि हे मला जरा खुपतंच तुझं. हा राष्ट्रीय पातळीवरचा वाद आहे, मुंबई आणि पुणे मधला. सुनील बर्वे यांचं असं म्हणणं आहे की आनंद इंगळे हे पुण्याचे असल्या कारणाने त्यांनी कितीही थुकरट, फालतू, सेन्सलेस असा जरी जोक मारला तरी तू जागतिक तिचा जोक असल्यासारखी पोट धरून लोळा गोळा होऊन हसतेस, आणि मुंबईतल्या आमच्या आर्टिस्टनी कितीही चांगला जोक मारला तरी त्याच्या असं करून बघते. हे खरं आहे का सांग? हे सुनील दादा असं नाहीये. हो. नाही असं नाहीये. आनंद दादा खरंच खूप भारी आहे आणि मी सुनील दादाच्या जोक्स वर पण तेवढीच असते. सुनील दादा असं म्हणूच शकत नाही. तुझ्या सुनील दादाचा असा एक अजून आक्षेप आहे की तुला सगळी तरुण मंडळीच फक्त आवडत असतात आणि बाकी सगळ्यांना थोडेसे जे मोठे आहेत थोडे, म्हणजे तो स्वतः म्हणजे मध्ये दादा काका घालून तू त्याने एकदम असं म्हणजे एकदम बाउंड्री पार करून टाकतेस. असं नाहीये. मला सुनील दादाही तेवढाच आवडतो, म्हणजे पण तो दादा बाकी तुझं म्हणजे बाकी दादा म्हणावं लागतं म्हणून, म्हणजे असं दादा म्हणावं लागतं म्हणून. वा वा वा. नाही पण तुला खरंच माझं ना माझ्या वयाच्या मुलांबरोबर खरंच खूप कमी जमतं, म्हणजे मला ते सहन होत नाही इतकी. मी पहिल्यापासून म्हणणं वेगळं, एक्झॅक्टली उलट आहे की तू केवळ त्यांच्यात रमतेस आणि मग यांना नाही. असं त्याला ती आतली गोष्ट माहिती नाहीये, म्हणजे मी ते असं कधी दाखवत नाही, पण मला त्यांच्या बरोबर राहायला जास्त आवडतं, म्हणजे मी त्यांची सगळ्यांची कंपनी जास्त करते माझ्या वयाच्या कुठल्याही मुलापेक्षा. नेहा, तुझ्याबद्दल तुझ्या युनिट मधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तू मराठीचा म्हणजे दर जाता शिरच्छेद करत असतेस. पहा, खरंच अप्रतिम मराठी बोलते. घर सावरण्यासाठी चांगल्या माणसांची गरज आहे, अशा पद्धतीचं काहीतरी वाक्य होतं. तर त्यावेळेला ती म्हणाली घर सारवण्यासाठी चांगल्या माणसांची गरज भासते. घर सावरणं सारवणं वगैरे असल्या गमती जमती ती करत असते. नरक चतुर्दशीला ती नरक चतुर्थी वगैरे म्हणाली होती, आणि अशा गमती जमती तिच्या भरपूर असतात. त्या गोष्टी खूप तात तिच्या. काय यार, अरे आता आली मेकअपला ती बसली आता. 12:30 वाजता ती करेक्ट आली. म्हणजे 8:30चा कॉल टाइम असूनही नेहा 12:30 वाजता सेटवर येते. म्हणजे आपला कॉल टाइम करेक्ट.
ही गोष्ट आम्हाला खुपते. म्हणजे तू नरक चतुर्थी साजरी करतेस आणि शेणानी सावरलेलं घर असतं म्हणजे. तर नाही, बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे की मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड असल्यामुळे इंग्लिश मध्ये मला बोलताना विचार करावा लागत नाही, मराठी करावा लागतो. आणि लाईक आय सेड की मी आहे ती अशी आहे, मला फेक नाही करायचं. समथिंग अबाउट बिईंग युअरसेल्फ. येस, अँड बिईंग युअरसेल्फ हे तुला लीड्स टू तू सेट वरती 9 वाजायच्या जर का कॉल टाइम असेल तर 11:30 वाजता येते, 12 वाजता येते. नाही हे चुकीचं आहे. मी बरोबर 9:30 वाजता विथ मेकअप येते. माझी सवय की मी घरातून मेकअप करून येते. बरं, आल्यानंतर पण तू गायब म्हणजे मग गायब असते म्हणजे काय? सेटवर असते मी. म्हणजे नाही, मी गायब येतच नसते. नाहीस म्हणजे. मी माझ्या रूम मध्ये असते. प्रॉब्लेम आमचा टेक्निकली प्रॉब्लेम हा आहे की मला काशी करता विग लागतो आणि त्या विग मध्ये आमचा पाऊण तास जातो. तर मी वेळेवर येते. त्यांची 30 तक्रार आहे की त्यांना माहिती आहे की हा वेळ कुठे जातोय आणि जातोय. मग आता असं तू जो नाहीये. म्हणतेस तसं त्यांचं म्हणणं मग नाही. काय म्हणणं आहे त्यांचं? ते तू सांग आता काय. एलिगेशन नॉट माइंड. तू आल्यानंतर कुठेतरी गायब असतेस. मग सांगावं की कुठे गायब असते. बरं ठीक आहे. ओके. एनी तर आपण खूपच तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी. आता मला एकच हो, तुझ्याबद्दल फार तक्रार नाही. तू गुणी मुलगी आहे. हा, तू गुणी मुलगी आहे. तक्रारी माझ्याबद्दल होत्या. खूप छान गप्पा होत आहेत. तुमच्यासाठी मी कॉफी घेऊन येतो आणि तोपर्यंत आमचा बँड तुमच्यासाठी काहीतरी छान गाणं सादर करेल. नाही, यावेळी आपण जरा वेगळं करूया. आय थिंक कोणी कॉफी, तू की मी? आईला मी नाही आणायची. नाही, आम्ही तुला थोडा आराम देणार. मग कोण आणणार? मी. ओके प्लीज. ओके. आम्ही खास तुमच्यासाठी एक पॅरडी सॉन्ग बनवलंय आमच्या बँडनी आणि आताच मला लक्षात आलं की तो बँड माझ्यापेक्षा तुझा जास्त आहे कारण तुझे सगळे मित्र आहेत. तर त्यांनी तुझ्यासाठी आणि तुमच्या दोघींसाठी एक गाणं बनवलं, ऐकूया आणि त्याच्यानंतर तुमची टिप्पणी. अच्छा. मैं जान की हंसी मेरा रोके बुरा हाल है, नरसिंहा के सफेद दादाजी के जैसे बाल है, मैं जान की हंसी मेरा रोके बुरा हाल है, नरसिंहा के सफेद दादाजी के जैसे बाल है, बाल है, बाल है, बिगड़ेगा हर काम मुझे बुढ़ा मिल गया, मैं क्या करूँ राम मुझे बुढ़ा मिल गया, हाय बुढ़ा मिल गया, हाय हाय बुढ़ा मिल गया, जो गए बाग, हाँ सब जो गए बाग, मेरा वेड़ा भी चला गया, सबने लाया फूल वेड़ा गोभी लेके आ गया, हाँ सब जो गए बाग मेरा वेड़ा भी चला गया, सब तो लाए फूल वेड़ा गोभी लेके आ गया, आ गया, आ गया, अरे हो गई काशी मुझको वेड़ा मिल गया, अरे का करूँ राम मुझको वेड़ा मिल गया, हाय हाय वेड़ा मिल गया, हाय हाय वेड़ा मिल गया, हाय वेड़ा मिल गया. क्या बात है जसराज. जियो. 2 अप्सरा अवतरल्या येस. आणि आता लवकरच झी मराठीवरती सादर होणार आहे एक धमाकेदार शो ज्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतल्या खूप छान छान दिसणाऱ्या अशा ऍक्ट्रेसेस नर्तिका म्हणून समोर येणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघी जणी आहात. Yes. त्याबद्दल दोघींशी मला बोलायचं आहे की एकापेक्षा एकचा हा सीझन आहे. सीझनचं नाव काय आहे आणि काय होणार आहे याच्यामध्ये नक्की? अप्सरा आली नाव आहे या सीझनचं Wow. आणि 9 मुली एकत्र आहेत. सो आमच्यासाठी खूप धमाल गोष्ट आहे की 9 जणी एकत्र येऊन आम्ही राडा घालायचा असं आता तरी ठरवलेलं आहे. तू आधीचे बघितलेस एपिसोड एकापेक्षा? खूप नाही पाहिलेत पण मी बऱ्यापैकी पाहिलेत. म्हणजे कुंकूतून वेळ मिळाला घरी की जे लागलंय ते पण ज्यावेळेला पाहायचं बघायची त्यावेळेला असं वाटायचं की इकडे आपण जावं म्हणून.
हो मला वाटायचं काय म्हणून जावं असं वाटायचं, परीक्षक म्हणून का नाही participant नाही म्हणून? नाही पार्टिसिपेट, कारण तेव्हा शिकता येतं ना सगळ्यात जास्त, तुम्हाला ते करून बघता येतं आणि मला डान्स खूप आवडतो. मला पण शपथ, मी माझेच सारेगामाचे एपिसोड्स बघायचो तेव्हा मला वाटायचं मी परीक्षकापेक्षा पार्टिसिपेंट म्हणून जायला पाहिजे होतं, जेणेकरून येणाऱ्या परीक्षकांकडनं खूप काय काय शिकायला मिळेल. आणि मी खूप हावरट झाली आहे की आई शपथ मी 12 वर्ष कथक केलेलं आहे आणि बाकीचे डान्स फॉर्म्स मी तेवढे केलेले नाहीये आणि आता ह्याच्यामुळे मला ते सगळं शिकायला मिळणार आहे, त्यामुळे मी इतकी एक्साइट झाली आहे, मला मनापासून ते करायचं. फॅन्टॅस्टिक. तुम्ही बाकीच्या 7 मुलींची नावं मी तुम्हाला विचारणार नाही, पण कमीत कमी तुम्ही एकमेकींची दोघी कॉम्पीट करणार आहात, बरोबर आहे? तू हिचा डान्स बघितलास? आम्ही एकत्र परफॉर्म केलं होतं तेवढंच, पण हिचं एक आहे, जसे ती जस्ट कमिटेड राईट नाव की ती 12 वर्ष क्लासिकल शिकलेली आहे म्हणून तिचा डान्सचा बेस खूप स्ट्रॉंग असणार आहे. तर शी इज गोना बी अ स्ट्रॉंग कॉम्पिटिशन. तुमचा ऍक्च्युली नृत्याविष्कार आपण बघणार आहोत, पण त्याआधी ऑडियन्सचे प्रश्न फार महत्वाचे. नेहा, मृण्मयी, तुम्ही दोघी मला खूप आवडता आणि त्यांच्यापेक्षा तुमच्या मालिका मी आवर्जून बघते, त्या मला खूपच आवडतात. काकू मी पण अरे तुम्हाला ना नेहमी अगं त्या मालिकेत रोजच बहुतेक काही ना काहीतरी कारणाने रडा येतं, त्यामुळे मी तुम्हाला एक भेटवस्तू देते, त्याचा तुम्ही स्वीकार करावा असं मला वाटतं. सो स्वीट, थँक्यू. थँक्यू. अरे सो स्वीट, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पाय पडू द्या मला. थँक्यू व्हेरी मच. काय गिफ्ट काय आहे? अरे मी एवढा हसतो तर मला कोणी गिफ्ट दे. टिश्यू पेपर दिले. मी हे गिफ्ट असं छानच्या स्क्रीन प्ले रायटरला अर्पण करू का? अगदी. मला हसू येईल आता. नाही पण काकी तुमचं गिफ्ट थोडंसं चुकलंय, त्या ज्या क्वांटिटी मध्ये रडतात फक्त त्यांना हे नाही बादल्या द्यायला पाहिजे ऍक्च्युली. हे नाही पण आता जानकी हसतीये. हा हो का? म्हणजे ज्या कारणामुळे आधी रडायची नरसिंह तिला रडवायचा, असं नाही, आता ती हसायला लागली आणि आता तर गोड गोड बातम्या पण आहेत म्हणजे. अरे वा, अरे वा. ओके, पुढचा प्रश्न. मृण्मयी, कुंकूमध्ये तुमचा नवरा आमदार आहे, विधानसभेत त्याला निलंबित केलंय का? सदैव ते घरात असतात. हे खूप ना तुम्हाला फार बरोबर आहे, म्हणजे असं आम्हालाही कधी कधी वाटतं, पण त्याची घरातली टेन्शन्स इतकी जास्त आहेत की विधानसभा आम्हाला तेवढी दाखवता येत नाही, त्याला घरातही तेवढंच लक्ष घालावं लागतं, कारण तो परशू बिरशू तुम्ही बघता किती त्रास देतो तो त्याच्या दादा. सो ते कुठेतरी सगळं प्रकरण थांबवण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी त्याला घरातही खूप लक्ष घालावं लागतंय. अहो तुम्ही विधानसभेत का जात नाही मला लोक प्रश्न विचारतात, असं तू तुझ्या बेरिंग मध्ये अशा पोशाखात म्हणून दाखवलेला कॅमेराला. आता सपोज तू नरसिंह, त्याच्यामुळे ते असं विसं करत बसायचं, तो अंगठ्यांशी खेळतो वगैरे वगैरे, आणि नजर माझ्याकडे नाही, नजर भलतीच कडे कुठेतरी. किती अभ्यास करायला पाहिजे मला. अहो तुम्हाला एक विचारू का? मी तुम्हाला राग तर नाही ना येणार? परवा तिथे गुप्तेमध्ये गेले होते ना, तिकडे एक माणूस मला विचारत होता की तुम्ही सारखे घरी का असता? घरची जी काही जबाबदारी असेल ती सगळी मी सांभाळीन ना, तुम्ही जा, तुम्ही विधानसभेमध्ये जा, तिकडच्या सगळ्या सभांना जाऊन बसा आणि तुमचं राजकारणातलं काम करत राहा, बाकी सगळी जबाबदारी मी सांभाळीन, मी कायम तुम पाठीशी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, असं काहीतरी. मला सुनील बर्वेचं मला बेरिंग मध्ये पडली, मला विधानसभेपेक्षा खानदान सभा महत्वाची वाटते. आणि त्याच्यानंतर वाकनीस ते झालं. पुढचा प्रश्न. नेहा मॅडम, भाग्यलक्ष्मीमध्ये तुम्ही जेलमध्ये असताना तुम्ही मेकअप करून असता, अशा जेलमध्ये जायला आम्हाला सुद्धा आवडेल. गोठ्यात सुद्धा चकित साड्या घालून असतात त्या, हो की नाही? मी म्हंटल ना 100 एपिसोडला माझ्या 2 साड्या असतात, आता त्यात मी गोठ्यात जाईन, जेलमध्ये जाईन किंवा कुठेही जाईन, साड्या नाही बदलणार. आणि मेकअपचा मुद्दा म्हणायचा तर माझा तेवढाच असतो, म्हणजे तो काय जेलमध्ये होते म्हणून काय जास्त केलाय आणि असं नाही, माझं जेवढं आहे तेवढंच असतं. आणि आपलं थोडंसं सिरियल मध्ये असतंच की बेडरूम सीन असो, झोपचा सीन असो किंवा अगदी सकाळचा सीन असो, आपला मेकअप तसाच इंटॅक्ट असतो. मेकअपचं काय घेऊन बसता, आमचे केस सुद्धा विस्कटलेले नसतात. आम्ही दागिन्यांमध्ये झोपतो. हो, हे सगळं ते थोडं
समझी की बात है. एनिवे आपण आता नृत्याच्या फटाकाकडे येऊया आपण आणि तुमच्या अप्सरा आली मध्ये आता तुम्हाला ज्या तुम्ही दोघी पार्टिसिपेट करणार आहात तर तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. परंतु त्याआधी तुम्हाला खुपते रिते गुप्तेच्या या मंचावरती प्रात्यक्षिक दाखवायला लागणार आहे. Oh my God. येस. देखो वो आ गए. देखो वो है. या तू अब तो आजा सोना सावरते है के आके पूछा जा तन की ज्वाला ठंडी हो जा ऐसे गले लगा जा. काय नाचलाय तुम्ही यार. खरंच मला असं वाटतं की तुमच्यावर नाचायला कोणीतरी चांगला एक कोणीतरी मस्त डान्सर पाहिजे होता इकडे. मला तर काही एकदम वाटच लागली सगळी. पण हरकत नाही, मी तुम्हाला दाद तर चांगल्या प्रकारे दिली.